केदारचं मन अकोल्यात लागतच नव्हतं. त्याचा मुलीला बघण्यासाठी सारखा जीव लुपकावत होता. आता तो 8 दिवसांचाच नागपूरला यायला लागला होता. महिन्यातला दुसरा शनिवार असल्यामुळे तो यावेळी शुक्रवारीच आला होता. आला तो सणसणीत ताप घेऊन. घरी एकटा, वरतून ताप. त्याने विनूला फोन केला. विनू, मी घरी आलो आहे, पण ताप खूप आहे अंगात. मला जेवण आणून देतेस का? म्हणजे गोळी घेतो आणि झोपतो. अरे, असं विचारतोयस काय तू? थांब, लगेच आणून देते. विनू थोड्या वेळात त्याच्यासाठी जेवण घेऊन आली. संपदा तिकडे वाट बघत होती की केदार नागपूरला आल्याबरोबर फोन करेल, पण तिला फोन करणं सुचलंच नाही. केदार, माझ्याकडे चलतोस का इथे एकटं राहण्यापेक्षा? विनू त्याला काळजीनं म्हणाली. नाही ग, गोळी घेतली की बरं वाटेल. मी झोपतो घरी एकटा, त्यात काय आहे? पण उद्या सकाळी मला फोन करा. बरं वाटत नसेल तर मी जेवण आणून देईन, नाही तर तू येऊन जा घरी. हो ग, काळजी नको करूस, निघ तू. विनूला त्याला एवढं सणसण तापात सोडून यायला कसं तरी वाटत होतं. तिने त्याचं जेवण उरकून घेतलं, त्याला गोळी दिली. दार लावून तो झोपला. विनू घरी आली. दुसऱ्या दिवशी सकाळी केदारचा फोन आला नाही म्हणून विनूला काळजी वाटायला लागली. तिने फोन लावला पण त्याने उचलला नाही. आवरून ती त्याच्यासाठी विवेकबरोबर जेवणाचा डबा घेऊन आली. खूप वेळ बेल वाजवली, मग त्याने दार उघडलं. काय रे, 11 वाजले तरी झोपलाच आहेस? बरं वाटतंय का नाही? नाही ग, खूप विकनेस आहे आणि अंगात तापही आहे. मग घरी येतोस का? नाही, आधी मी डॉक्टरांच्याकडे जाऊन येतो, तू नको काळजी करू. तो फ्रेश व्हायला गेला. तेवढ्या वेळात विनूनं चहा बिस्किटं आणली. फोनची रिंग वाजली म्हणून तिने फोन घेतला, पण समोरनं कोणी बोलतच नव्हतं. ती फोन ठेवून वळली. इतक्यात परत फोनची रिंग वाजली. तिने फोन घेतला. हॅलो म्हटल्याबरोबर पलीकडनं कोणीतरी फोन ठेवून देत होतं. असं 3-4 वेळा झालं. 5व्यांदा परत फोन आला. हॅलो. हां, हॅलो, मी संपदा बोलतेय. हे आले नाही का? अगं हो हो, सांगते आला आहे. पण अगं, आल्यापासनं तापानं फणफणलाय, खूप कुडकुडतोय. एवढा कसला ताप आलाय? मला नाही तर नाही, पण कमीत कमी मुलीला पाहायला एक चक्कर नाही का मारू शकले ते? वेणूच्या लक्षातच आलं नव्हतं तिच्या गुस्स्याचं कारण. संपदा विनूवरच काढाडली. अगं ऐक ना संपदा, त्याच्या अंगात ताकदच नाही आहे. तिने मध्येच विनूचं बोलणं तोडलं आणि म्हणाली, असू द्या, सगळी नाटकं आहेत, माहिती आहे मला. संपदा तावातावात बोलतच सुटली होती. अगं ऐक संपदा, तू त्याच्याशी बोल म्हणजे कळेल तुला. असू दे, तू भरवलं असशील त्याचं डोकं. अगं बाई, मी कशाला भरवू त्याचं डोकं? घे, बोलून घे त्याच्याशी. राहू दे, राहू दे. अगं ऐकून घे. विनू तिला समजवायला गेली, पण तिने फोन धाडकन आपटला. विनूला खूप वाईट वाटलं आणि रागसुद्धा आला होता. मी काय डोकं भरवलं बाबा तुझं? विचित्रच आहे ही. असू दे, तू नको वाईट वाटून घेऊ, मी बघतो. केदारला विवेकच्या समोर तमाशा झाल्यामुळे ओशाळल्यासारखं वाटत होतं. सुमन मुंबईहून आली ते आजारपण घेऊनच. उन्हाळा चांगलाच तापायला लागला होता. तिला उष्णतेचा खूप त्रास व्हायला लागला. सतत अंगातल्या तापाचा चढ उतार चालूच होता. त्यात सर्दी खोकला. खोकलून खोकलून तिची छाती दुखायला लागली होती. घरात करायला कोणीच नव्हतं. तशी मी जाऊन येऊन असायची. इंदूसुद्धा वेळ मिळेल तेव्हा चक्कर मारायची. विनूला इथे येऊन राहणं शक्य नव्हतं. विनू आईला आपल्या घरी यायचा आग्रह करत होती, पण गावातल्या गावात असल्यामुळे आणि तिच्या सासूबाई घरी असल्यामुळे सुमनला तिथे जाऊन राहणं बरं वाटत नव्हतं. 8-10 दिवस तिचं आजारपण पुरलं. त्यानंतरही बरेच दिवस तिला अशक्तपणा होताच. त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे केदारच्या प्रयत्नांना यश आलं होतं. त्याची बदली परत नागपूरला झाली होती. सुमनच्या जीवात जीव आला होता, कारण तिला परत अकोल्याला जायची अजिबात इच्छा नव्हती. संपदाला तिच्या माहेरून आणायला जायचं होतं. सुमननं केदारबरोबर विनूला पाठवलं, कोणीतरी घरातली बाई सोबत असावी म्हणून. पण विनूला तिच्या तोफांना परत सामना करायची हिंमत नव्हती. कारण गोडी गुलाबीनं काही होणार नाही याची तिला कल्पना होती. ती म्हणाली, आई नको ग, मी नाही जात, केदारला एकट्याला पाठव. विनू हसत हसत पण हात जोडत सुमनला म्हणाली होती, अगं विनू, मीच गेले असते, पण अजिबात शक्ती वाटत नाही ग अंगात. किती दिवस आता? आणायचं नाही का तिला इथे? अगं आई, पण मला कशाला त्या तोफेच्या तोंडी देतेयस? सदैव तिच्या अंगात पाणी उकळत असतं. तरी हिवाळ्यात लग्न केलं होतं यांचं. अशी कशी गई?
दोघी अक्षरशः लोटपोट हसल्या. शेवटी सुमननं विनूला घ्यायला पाठवलंच. विनू केदारच्या गाडीवर बसून जायला निघाली. सुमनने हळूच विनूच्या कानात सांगितलं, तू काही बोलू नको. अजिबात नाही. गप्प बसायचा ठेका मीच घेतलाय ना. विनू तणतणत म्हणाली. सुमननं त्यांच्या घरी फोन करून कळवलेला असल्यामुळे ती तशी तयारीत होती. केदार समोरच्या खोलीत बसला. विनू आत गेली. संपदानं तिच्याकडे काहीसं रागानंच बघितलं. ही कशाला आली आता, असं काहीसं तिच्या मनात आलेलं असावं असं विनूला तिच्या हावभावावरनं वाटलं. विनूनं पाहून न पाहिल्यासारखं केलं. तिची आईच म्हणाली, ये ग बैस. विनू तिथे असलेल्या एका खुर्चीवर बसली. कांचन झोपलेली असल्यामुळे तिने तिला विनाकारण उठवून लाड नाही केले. दोघा मायलेकींचे चेहरे ओस पडलेल्या बागेसारखे दिसत होते. संपदा बाळाचे कपडे पॅक करत होती. त्या विलक्षण अस्वस्थ शांततेमध्ये छुम छुम असा आवाज विनूला एकसारखा ऐकू येत होता. ती इकडे तिकडे बघून शोध घ्यायचा प्रयत्न करत होती. शेवटी तिने विचारलं, हा छम छम आवाज येतोय कुठनं? तिची आई स्वयंपाकघरातनं म्हणाली, अगं संपदाच्या तोरड्यांचा आहे. अगं बाई, तू तोरड्या घातल्या का? विनू गालातल्या गालात हसत म्हणाली. पण संपदाने तिच्याकडे बघितलंच नाही. विनूला कळालंच नाही तिच्या या गुस्स्याचं कारण. तिची आई चहा देत म्हणाली, आईंनी यायला हवं होतं बाळाला घ्यायला. आत्ता विनूच्या डोक्यात उजेड पडला की हिचं तोंड का सुजलंय. तिने ताडकन उत्तर दिलं, आईच्या अंगात खूप अशक्तपणा आहे ना, तिची तब्येत बरी नाही आहे. तुम्हाला माहिती असेलच की, आईने सांगितलं मला वाटतं फोन करून, नाही का? हो की नाही रे केदार? विनूनं बोलता बोलता केदारला विचारलं. काय झालं ग? केदारने तिकडनं विचारलं. आई एकदम घाबरत म्हणाली, नाही नाही काही नाही काही नाही, असंच बोलतोय. निघायची वेळ झाली होती. तिचा भाऊ ऑटो घेऊन आला. तिच्या आईचे डोळे भरून आले होते तिला हळदी कुंकू लावताना. दोघं मायलेकींचं रडणं विनू समजू शकत होती. पण त्या दोघी इतक्या ढसाढसा रडत होत्या की जणू काही कुठेतरी मुलगी रानातच निघून चालली आहे. विनूनं बाळाला जवळ घेतलं. ती ऑटोत बसली. सामान सांभाळून संपदा बसली. केदार बाईकवर होता. रस्ताभर विनू तिला समजवत होती, हे बघ संपदा, विनाकारण राग करायचा नाही. मी तुझ्या भल्यासाठी सांगतेय, उलटा अर्थ काढू नकोस. सूट गैरसमज करून घ्यायचा, शंका काढायची, यांनी काय होणार आहे ग? आपलीच तब्येत खराब होणार नाही का? वादविवाद भांडणं करून घरातली शांतता भंग होते ग, बाकी काही होत नाही. घरातली बाई हसली ना तर अख्खं घर हसतं. तू जर सतत रागात राहिलीस तर घरातलं वातावरणही खराब होतं, हो की नाही? संपदा काहीच बोलली नाही. पण विनूचं बोलणं खूप आवडल्यासारखंही तिने दाखवलं नाही. सुमन दारात उभीच होती वाट बघत. घरी पोचल्यावर दारात सुमननं बाळंतिणीच्या अंगावरनं तुकडा पाणी ओवाळून टाकलं. एवढंच करून सुमनला दम भरून आला होता. दिवाणावर बसल्यावर विनूनं बाळाला आईच्या मांडीवर दिलं. संपदानं सुमनला नमस्कार केला आणि ही किमया बघून सुमन दंग झाली. तिने चोरट्या नजरेनं विनूकडं बघितलं. ये ग बैस इथे. सुमननं संपदाला तिचा हात पकडून आपल्याजवळ बसवलं. हे दृश्य बघून विनूला खूप समाधान मिळालं. असंच कायम हे दृश्य राहावं म्हणून मनोमन तिने देवाला हात जोडले. आई चल, मी निघू का आता? अगं श्री खूप धिंगाणा करत असेल, आई त्रासून जातील. हो ये तू, अधनंमधनं येत राहा. हो आई, येते का संपदा? केदार येते. घरी जाताना तिला आज वेगळाच आनंद होत होता. सुमनला बरं वाटायला लागलं होतं. औषधं सुरू होती. अंगातला अशक्तपणा गेला होता. दिवस जात होते. बाळ आता रांगायला लागलं होतं. बाळाबरोबर खेळण्यात सुमन रमत होती. संपदाचा स्वभाव लहरी असल्यामुळे तिचा कधी तोल ढळेल नेम नसायचा. मनात आलं तर खूप गोड बोलायचं, नाही तर घर डोक्यावर घ्यायचं. तिच्या स्वभावाची सवय जरी झाली असली तरी सुमनच्या डोक्याला त्याचा फार त्रास व्हायचा. काही न बोलता बुक्क्यांचा मार खाल्ला म्हणजे ती खुश. सुमन आपली पोराचा संसार चांगला राहावा म्हणून जास्तीत जास्त झटत होती. प्रेमापोटी नातवाचं शी सू आंघोळ करण्यापासून सगळं करत होती. त्यातही तिला आनंद मिळत होता. पण संपदा त्याचा गैरफायदा घ्यायला लागली. ती सुमनला सतत दिमतीला ठेवायला लागली. आनंदासाठी करणं बाजूला राहिलं, तिला ती कामं करणं सक्तीची होऊन गेली होती. काम नाही केलं तर संपदा तमाशा करायला लागली. मग घरातलं वातावरण परत अगदी सुतकी होऊन जायचं. या तारेवरच्या कसरतीचा केदारच्या आणि सुमनच्या तब्येतीवर फार परिणाम व्हायला लागला होता. सतत काळजीमुळे केदारचं कामात लक्ष लागत नव्हतं. त्याला ऑफिसातनं घरी यायची इच्छाच होत नव्हती. कारण घरी येऊन तेच वातावरण,
त्याला वीट आला होता. डोक्यात सारखे विचार असल्यामुळे तो एकदा रस्त्यात गाडीवरनं येताना चक्कर येऊन पडला. गर्दी जमली. पाठक काका सहज काय झालंय म्हणून गर्दीतनं वाट काढत गेले तर केदार चक्कर येऊन पडला होता. ताबडतोब त्यांनी त्याच्या तोंडावर पाणी शिंपडलं. 2-3 मिनिटांनी तो शुद्धीवर आला. मग ते त्याला ऑटोत घालून घेऊन आले. पण संपदाला ही गोष्ट खरी वाटेना. काका मुद्दामून आपल्याला खोटं सांगतायत असंच तिला वाटत होतं. दिवस जात होते. कांचन मोठी होत होती. कांचनला विनू आत्याचा फार लळा होता. विनू ही भाचीचे खूप लाड करायची. विनू आत्या आज घरी येणार आहे असं जरी तिला कळलं तरी ती आतुरतेनं आत्याची दारात बसून वाट बघायची. कमीत कमी या पोरीमुळे तरी घरात माया वाढेल म्हणून सुमन चातकासारखी डोळ्यात तेल घालून त्या क्षणाची आतुरतेनं वाट बघत होती. पण तिच्या कपाळावरच्या रेषा दगडांवरच्या रेघांसारख्या खोल कोरल्या गेल्या होत्या. एकदा मेनू उन्हाळ्याच्या सुट्टीत आलेली असताना विनूनी सगळ्यांना घरी 2 दिवस राहायला बोलवलं होतं. एका शहरात असल्यामुळे तिच्याकडे सुमन कधी राहायला जात नव्हती. पण यावेळी तिने हट्टच केला. केदारचं ऑफिस असल्यामुळे तो आणि संपदा जाऊ शकले नव्हते. पण कांचन आजी आत्याबरोबर आईचं न ऐकता बळेच गेली. 2 दिवसांनी घरी परत आल्यानंतर ती आईकडे झेपावली. पण संपदाने तिला झटकून टाकलं. ती कांचनशी काही बोले ना. बिचारी ती पोर हिरमुसली झाली. आई आई म्हणून मागे फिरत होती. पण ही तिच्याशी दिवसभर एका शब्दानं बोलली नाही. तेव्हापासनं सुमननं कानाला खडा लावला. ती कुठेही कांचनला आपल्याबरोबर घेऊन जात नसे. शाळा सुरू होऊन 1-2 महिने झाले होते. कांचनची दुपारची शाळा असायची. आज शनिवार असल्यामुळे शाळा सकाळची. दुपारी जेवण झाल्यावर ती आजीजवळ तिच्या पोटाशी निवांत झोपली होती. 5 वाजले तरी ती उठली नाही. संपदाच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. युनिट टेस्ट जवळ आली तरी ही झोपली आहे. अभ्यास व्हायचा आहे. तिने तिला झोपेतनं खसकन ओढलं. सुमनचा जीव कळवळला. कांचन रडायला लागली. तिला तेव्हा अभ्यास करायचा नव्हता. आजी आजी म्हणत कांचन जोरजोरात इकडून तिकडे पळत होती आणि ती मग सुमनच्या मागे येऊन लपली. अगं काय झालंय? अशी का पळापळ करतीयेस? इतक्यात तिकडून संपदा हातात झाडू घेऊनच आली. ती तिला सुमनच्या मागनं खेचायला लागली. अगं काय झालंय संपदा? कशाला मारतेस एवढ्याशा पोरीला? आणि तेही झाडूनं मारतं? तिने सुमनच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. तिने कांचनला खेचलं आणि ती मारायला लागली. कांचन अतिशय घाबरली होती. हुंदके देऊन देऊन रडत होती. रडून रडून तिचा चेहरा डोळ्यातल्या पाण्यानं भिजला. सुमन उघड्या डोळ्यानं बघत होती. पण तिची हिंमत होईना तिच्या हातातून कांचनला हिसकावून घ्यायची. शेवटी शेजारच्या आजी आल्या आणि ओरडल्या, अगं ही काय पद्धत आहे का एवढ्याशा पोरीला मारायची? तू तिची आई आहेस का राक्षसीण आहेस? तिने काहीच उत्तर दिलं नाही. पण संपदाला त्या आजींचं बोलणं आवडलं नव्हतं. कांचनला खेचत बडबड करत ती तिला आतमध्ये घेऊन गेली. ती कांचनचा अभ्यास घेत बसली की सुमन अंगणात वाती वळत झोपाळ्यावर येऊन बसे. तू तुझ्या पोरीला मार झोड काय करायचंय ते कर. सुमनला खूप कीव येत होती कांचनची. पण तिने स्वतःच्या तोंडाला कुलूप लावून ठेवलेलं होतं. केदार ऑफिसमधनं आला की सुमन झोपाळ्यावर बसलेली असायची. तोही तिच्या बाजूला येऊन जरा वेळ बसायचा. उशीर झाला तर उशीर का झाला ते सांगायचा. लवकर आला तर त्याचं कारण सांगायचा. नंतर तो पोर्शमध्ये बूट काढून आत जायचा. कांचन बाबाला बघून धावत यायची. तो तिला उचलून घ्यायचा. संपदा इकडून तिकडे फिरत काम करत असायची. पण ती साधी त्याची नोंदही घेत नव्हती. त्याला नजर द्यायला टाळायची. पाणी विचारलं तर लांब राहिलं. तो तर्क लावत राहायचा की हिचं आज काय बिनसलं असेल. तो न बोलता शांतपणे कपडे बदलून स्वतःच्या हातानं पाणी घेऊन प्यायचा. कांचन जा आजीला बोलव. कांचन आजीला अंगणात बोलवायला जायची. आजी तुला बाबा बोलवतोय. आले हां, ये की आजी पटकन. हो ग बाई, बरोबर चालणं नाही होत माझ्याच्याने. काय म्हणतो रे बाबा, बोल. आई अगं थोडा चहा करून दे ना. सुमन कपाळावर आठ्या घालून बघायची. तिला कळत नसायचं की आता काय बिनसलं हिचं. मग सुमन त्याला फक्कडसा चहा करून द्यायची. यांचं आपल्या वाचून अडत नाही हे बघून संपदाचा आणखीन तिळपापड होत होता. ती उगा जोरजोरात कांचनवर आरडाओरडा करायची. धाडधूड करत कामं करायची. स्वयंपाक करताना विनाकारण भांडी आपटत बसायची. केदार टीव्हीचा आवाज मोठा करायचा. टीव्ही ऐकत बसायचा. हे रोज व्हायला लागलं होतं. शेवटी एक दिवस केदारची सहनशक्ती संपली आणि त्याने तिला विचारलं, काय चाललंय हे? संपदा एकदम उसळली. मला काय विचारताय? हिला विचारा.
हिला कोणाला? त्याला एकदम कळलं नाही की हिला हा शब्द ही कोणासाठी वापरतीये. त्याने तिच्याकडे नजर रोखून बघितलं. अगं हिला म्हणजे कोण? अजून कोण असणार आहे? तू आईला म्हणतीयस हिला? तिचा आईसाठी एकेरी शब्द ऐकून त्याच्या शरीरातल्या प्रत्येक नसानसात थरथर व्हायला लागली. डोळे पेटलेल्या निखाऱ्यासारखे लाल झाले. तिच्या झिंज्या पकडून तिला गरगर फिरवून बाहेर हाकलून द्यावा असं त्याला वाटलं क्षणभर. त्याचा तो अवतार बघून सुमनही घाबरली. आता हा काय करतोय कोणास ठाऊक असं तिला वाटलं. तू काय बोलतेस? तुला कळतंय का? काय वेडाचे झटके येत आहेत तुला अधूनमधून? हां, सगळं व्यवस्थित चालू असेल तर तुला असे झटके यायलाच हवेत का? केदार जवळपास ओरडला तिच्यावर. कळतंय मला. कारस्थानी बाई झुल्यावर बसून पोराजवळ गुलूगुलू चुगल्या करते. सगळं माहिती आहे मला. केदारनं कपाळावर हात मारून घेतला. प्रत्येक वेळी हिचा काहीतरी वेगळा बहाणा असतो. तिला कोणत्या शब्दात बोलावं त्याला कळत नव्हतं. ती सगळ्याच्या पार गेली होती. केदार त्रस्त झालेला होता. कांचन बिचारी घरातलं भांडण बघत होती. ती घाबरून आजीला जाऊन चिकटली. संपदाने तिला जोरात दंड पकडून आपल्याकडे खेचलं. ती आजीला सोडत नव्हती आणि ती येत नाही आपल्याकडे म्हणून संपदा तिला मारायला लागली. जा बाळ, जा तू. सुमननी कांचनला जायला सांगितल्यावर ती गेली. सुमन काहीच बोलली नाही. पदर तोंडाला लावून सोफ्यावर बसली. तिची छाती धडधड करायला लागली होती. तिचा श्वास फुलला होता. आईची अवस्था बघून केदार घाबरला. त्यांनी आधी सुमनसाठी पाणी आणलं. संपदा विनाकारण आईला बोलायला लागली की केदारला धडकीच भरत असे. त्याला वाटायचं आईची तब्येत खराब होणार अशाने. आईची खूप काळजी वाटायची त्याला. आई जरा तू शांत हो. तो आईच्या पाठीवरनं हात फिरवायला लागला. त्याच वेळी मी नेमकी सुमनकडे काही कामानिमित्त गेले. केदार सुमनचा चेहरा बघून मला अंदाज आला. मी तिच्या डोक्यावर हात ठेवला. मावशी तुम्ही आईला तुमच्याकडे घेऊन जाल का? मला केदारची अगतिकता बघून कसं तरी झालं. घेऊन जाते रे, नको काळजी करू. मी तिला माझ्याबरोबर आमच्या घरी घेऊन आले. केदार खूप हतबल झाला होता. गोष्ट इतकी पुढे गेली होती. मुलगी झाली होती आता, पण संपदाचे तमाशे काही बंद होत नव्हते. काहीही उपाय त्याला सापडत नव्हता. कायद्यात सुद्धा अशी काही तरतूद नव्हती. त्याला यातनं निसटण्याचा कुठलाही मार्ग सहन करण्याच्या पलीकडे दिसत होता. दुसऱ्या दिवशीपासनं सुमन केदार ऑफिसमधून यायच्या वेळी बाहेर निघून जायला लागली. म्हणजे त्याच्याजवळ बसणंही नको आणि बोलणंही नको. घरात असणाऱ्या शांतीसाठी ती पाय दुखत असले तरी मंदिरातून दर्शन झाल्यावर उगाच लांब चक्कर मारायला जायला लागली. येताना विनूकडे जायची. विवेक ऑफिसमधनं आलेले असायचे. मग ती काहीतरी खायला करायची. सुमन खाऊन सरबत किंवा चहा पिऊन घरी यायची. तोवर अंधार पडलेला असायचा. नंतर ती फक्त विनूच्या पायरीवर बसायला लागली जरा वेळ. थकवा गेला की निघून यायची. अगं आई असं काय करतेयस? आत ये की, हे काय घर परक्याचं आहे का? सुमनला रोज रोज तिच्या घरी जायला खूप संकोचल्यासारखं वाटत होतं. अगं नको, विवेक काय म्हणतील? आई अगं ते काय म्हणणार आहेत? काहीतरीच काय? तू ओळखलं नाहीस का त्यांना अजून? पण मग नंतर सुमननी रस्ताच बदलला. मग ती कधी कधी विनूकडे जायला लागली. विनूला दिवस गेल्यापासून तिचं आईकडे येणं कमी झालं होतं. तिच्या डोक्याला ताप नको म्हणून सुमननी तिला घरातल्या कटकटींपासून लांब ठेवलं होतं. ही दुसरी वेळ विनूला खूप त्रास होत होता. पहिले 3 महिने फार कडक डोहाळे होते, त्यामुळे ती रोडावली होती. घरात काळजी घ्यायला विवेकशिवाय कोणी नव्हतं. सासूबाई अशा अचानक 1-1.5 वर्षापूर्वी हार्टफेलनं गेल्या होत्या, त्यामुळे तिच्याकडे लक्ष द्यायला घरात कोणी नव्हतं. दुसऱ्या वेळी विनूला मुलगी व्हावी अशी तिच्या सासूबाईंची खूप इच्छा होती. त्या नेहमी म्हणायच्या, एक तरी मुलगी हवीच. मुलगी म्हणजे प्रेमाचा स्रोत असतो. मनातलं बोलायला, जिव्हाळ्याचं असं मुलीशिवाय दुसरं कोणी असूच शकत नाही. विवेकलाही मुलीचं फार कौतुक, म्हणून त्यालाही मनापासून दुसरी मुलगी व्हावी असं वाटत होतं. 9वा महिना लागला तरी विनूला कळा येत नव्हत्या. तिचं पोट पूर्ण खाली उतरलं होतं. ती थकली होती. 9वा महिनाही संपल्यानंतर मात्र डॉक्टरांना चिंता वाटायला लागली. त्यांनी ताबडतोब तिला सोनोग्राफी करायला सांगितली. विवेक थोडे घाबरले. पण सुमन त्यावेळी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. सोनोग्राफीचा रिझल्ट चांगला आला नव्हता. बाळाच्या गळ्याभोवती नाळ अडकली होती. डॉक्टरांनी तिला लगेच ॲडमिट करून घेतलं. सिझेरियन डिलिव्हरी करायला लागणार होती. विनू घाबरली. सुमनच्या कमरेभोवती विळखा घालून रडायला लागली. आई नको ना गं,
मला खूप भीती वाटते सिझेरियनची. खूप ऐकलंय मी त्याबद्दल. तू सांग ना त्यांना नॉर्मल डिलिव्हरी करा. अगं बाळा, पण सिच्युएशनच तशी झाली आहे ना. येतंय ना तुझ्या लक्षात? मग उगाच कशाला जीव धोक्यात घालायचा? डॉक्टर म्हणतात ते ऐकूयात. सुमन तिला समजावत होती. अगं ते पाठीत इंजेक्शन देतात, मी ऐकलंय. मला खूप भीती वाटते. शिरी तिथे उभा राहून आईचं बोलणं ऐकत होता. आई, तू इंजेक्शनला घाबरते? अरे आईचं इंजेक्शन ते मोठंच असणार ना म्हणून घाबरली होती. असं म्हणून सुमनने त्याला खोलीतनं बाहेर पेटाळलं. अगं तू काय रडतीयस? आम्हाला नेहमी धीर देणारी तूच घाबरलीस तर आम्ही काय करायचं ग विनू? सगळ्या गोष्टी इतक्या मजबूतीनं हाताळतेस. चल, काही होणार नाही. जा बरं. विवेकला तर तिला कसं समजवायचं याबद्दल शब्दच सुचत नव्हते. पण तिचं घाबरणं बघून त्यांना मात्र टेन्शन आलं होतं. तितक्यात तिथे डॉक्टर आल्या. विनया, घाबरायचं नाही, मी आहे बरोबर. डॉक्टरांनी तिला धीर दिला. तिची भीती थोडी कमी झाली. चला तयारीला लागा, डॉक्टरने नर्सला सांगितलं. मनात भीती होती पण तिने हिंमत एकवटली. ती आत गेली. विनू आत गेल्यापासून विवेक टेन्शनमध्ये बाहेर बसले होते. ऑपरेशन रूमकडे नजर लावून होते. ऑपरेशन रूममध्ये तिला गुंगीचं इंजेक्शन दिल्यानंतर तिचा कमरेपासूनचा खालचा भाग बधीर झाला होता. विनया, बघ स्क्रीन लागले तिकडे. तू बघू शकतेस ऑपरेशन. डॉक्टरांनी तिला सांगितलं पण ती इतकी थकली होती की अक्षरशः गाढ झोपून गेली. ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरांनी तिला आवाज दिला. ती जागी झाली. किलकिले डोळे करून तिने बघितलं. डॉक्टरांनी बाळाला एका हातानं उलटं पकडलं होतं, रक्तानं बरबटलेलं, आणि दुसऱ्या हातात कुठला तरी अवयव होता. त्याचा धग आवाज येत होता. विनया, मुलगी झाली हं तुला? ती हं म्हणून हसली. समाधानानं झोपली. तिच्या सासूबाईंची इच्छा पूर्ण झाली होती. मीनू दरवर्षी उन्हाळ्यात तिच्या शाळेला सुट्ट्या लागल्या की माहेरपणाला यायची. केदार तिला तसा फोन करून बोलवून घ्यायचा. तिच्याबरोबर प्रशांतही 8 दिवस नागपूरला येत असे. सगळ्यांच्या गाठीभेटी झाल्या की ते निघून जायचे. मग परत जाताना ती सुमनला आपल्याबरोबर मुंबईला 1 महिन्यासाठी घेऊन जायची. हे त्यांचं दरवर्षीचं ठरलेलं. संपदाला तिचं दरवर्षीचं येणं खूप खटकत होतं. पण प्रशांतच्या खूप पुढे मागे ती करू बघत होती. प्रशांत मात्र तिच्यापासून दूर राहायचे. जेवढ्यास तेवढं ते बोलत आहे. ते गावाला निघून गेले की संपदाही पोरीला घेऊन माहेरी निघून जायची. तिला मीनूशी काही देणं घेणं नसायचं. मीनूही वाईट वाटून घ्यायची नाही. सुमन आणि मीनू मुंबईला गेल्यानंतर संपदा घरी केदारजवळ खूप ढसाढसा रडायला लागली. अगं काय झालं, सांगशील का? ती सांगत नव्हती. खूप विचारल्यानंतर म्हणाली, तुम्हाला खरं नाही वाटणार. त्याच्या मनात विचार आला, हिचं आता परत काय बाबा. त्यांनी त्रासून तिला विचारलं, अगं सांग तर आधी, मग बघतो ना मी खरं काय खोटं काय. तिने त्याच्या डोळ्यात बघितलं. सांगायला सुरुवात केली. त्या दिवशी तुम्ही सगळे अंगणात गप्पा मारत बसला होतात. मी ओट्यावर स्वयंपाक करण्यात मग्न होते. प्रशांत स्वयंपाकघरात कधी आले मला कळलंच नाही. ते माझ्या पाठीमागे येऊन उभे राहिले आणि त्यांनी त्यांचे दोन्ही हात माझ्या खांद्यावर ठेवले. मी घाबरले. त्यांचे हात झटकून टाकले. ओरडणार तितक्यात ते पळाले. तिचं बोलणं ऐकून केदार एकदम मागचा पुढचा विचार न करता भडकला. काय सांगतेस प्रशांत? अगं मग तेव्हाच का नाही सांगितलं? ओरडायचं ना, झोडपलं असतं की त्याला. तो भडकलेला बघून तिला आणखीन चेव आला. मुद्दाम नाही सांगितलं. तुम्ही विश्वास ठेवणार नाही माझ्यावर, माहिती होतं मला. उगाच तमाशा नको म्हणून मी शांत राहिले. ती हाताच्या तळव्यानं डोळे पुसत म्हणाली. केदार ओठांवर मूठ दाबत विचार करत बसला. त्याला समजेना काय करावं. त्याचं डोकं चक्रावून गेलं. चला ना, आपण विनूला विवेकला सांगू. त्यांनी तिच्याकडे विचार करत बघितलं. नाही नको, अशा गोष्टी त्यांना सांगायच्या बरं नाही दिसत. मी म्हटलं ना तुमचा माझ्यावर विश्वास नाही बसणार म्हणून. तुम्ही काही करणार नाही. हे बघ असं नाही आहे, पण समोरचा माणूस कोण आहे ते बघून वागायला लागतं. तेव्हाच्या तेव्हा तू सांगितलं असतंस तर कदाचित काहीतरी करता आलं असतं. शेवटी त्याने तिच्या म्हणण्याखातर विनूकडे जायचं ठरवलं. सकाळची गडबडीची वेळ होती. अचानक केदार संपदाला आलेलं बघून विनूला आश्चर्य वाटलं. अरे, आज सकाळी सकाळी? काय ऑफिस नाही काय आज? विवेक नाही विचारलं. आहे, थोडं काम आहे म्हणून आलो. या ना, या बसा. दोघे शांत बसलेले बघून विवेकला थोडी शंका आली. ते त्यांच्या बोलण्याची वाट बघत राहिले. केदार शांतच होता. काय झालं रे, शांत शांत दिसतोयस म्हणून विचारते हां? विनू हातात दुधाचा ग्लास देत बोलली.
काही नाही. अगं आई आणि मेनू गेल्या मुंबईला, तेव्हा ही काही नाही बोलली आणि आता वेगळीच गोष्ट सांगतेय. डोकंच सरकलं सकाळपासनं म्हणून तुम्हाला सांगायला आलो. विवेकच्या कपाळावर आठी आली. केदारचा सूर खूप अस्वस्थ होता, बेचैन वाटत होता. काय झालं? काही गंभीर आहे का? विनूने विचारलं दोघांकडे बघत. तसं गंभीरच आहे. काय झालंय? विनू खूप अधीर झाली होती ऐकायला. संपदानं सांगितलेली गोष्ट केदारनं त्या दोघांना सांगितली. ऐकल्याबरोबर विवेकच्या लक्षात आलं की हा बहुतेक संपदाचा डाव असणार. ते एकदम म्हणाले, नाही शक्यच नाही आहे. हे बघा, तो तसा अजिबात नाही आहे. तुझा काहीतरी गैरसमज झाला असणार संपदा. तिने विनूकडे बघितलं, निदान ही तरी आपली बाजू घेईल. विनूनीही विवेकच्या बोलण्याला दुजोरा दिला. ही गोष्ट इथेच थांबवा, कुठेही बोलू नका. मीनूच्या आयुष्याचा प्रश्न आहे. विनूने आपलं मत मांडलं. संपदाला प्रचंड राग आला होता. तो तिच्या डोळ्यात दिसत होता. केदारने मात्र सुटकेचा सुस्कारा सोडला. मला सुद्धा आश्चर्यच वाटत होतं की तो असं कसं करेल. प्रशांत, त्या दिवशी तू म्हणतेस ना संपदा, तो त्या दिवशी ओट्यावर ठेवलेल्या माठातलं पाणी प्यायला आला होता तो दिवस. मी म्हटलं होतं त्याला मी पाणी देते आणून, पण मी कांदा कापत होते, आई कोथिंबीर निवडत होती, म्हणून तो म्हणाला मीच पिऊन येतो पाणी. आत्ता आठवलं बघ मला. विनूने परिस्थिती हाताळली. संपदा ताडकन उठली. चला घरी जाऊ, ऑफिसमध्ये जायचं आहे ना. एवढं बोलून ती कोणाकडे न बघता बाहेर निघाली सुद्धा. घरी जाऊन ती केदारशी खूप भांडली. तुमच्या घरचे लोक तसेच आहेत. येऊ दे आईना मुंबईहून, बघा मी त्यांना सांगितल्यावर काय होतंय ते. त्यांच्या पायाखालची जमीन सरकून टाकते, धक्का बसतील त्यांना. तोंडाला येईल ते बडबडत होती. केदार ऑफिसला गेला, पण त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. पोटात खड्डा पडला होता. सकाळपासून त्याने काही खाल्लेलं नव्हतं. त्याला सारखा मीनूचा चेहरा दिसत होता. त्याला खात्री होती की प्रशांत तसं काही करणार नाही. आज त्याला नकोच वाटत होतं घरी जायला. एका चहाच्या टपरीपाशी दगडावर कितीतरी वेळ तो तसाच बसून राहिला होता. सुमन मुंबईहून आली तशी छान टवटवीत दिसत होती. तब्येतीत फरक पडलेला दिसत होता. सुमननं कांचनसाठी बऱ्याच गोष्टी आणल्या होत्या. खेळणी, कानातले, पर्स, बाहुली. कांचन खूप खुश झाली ते सगळं बघून. आजी, आणखीन काय आणलंय? अगं, एक गंमत आणली आहे, मीनू आत्याने दिली तुझ्यासाठी. सुमनने तिला फ्रॉक दाखवल्यावर ती फ्रॉक घेऊन नाचायलाच लागली. संपदाने बाकी गोष्टी कपाटात ठेवून घेतल्या, पण मीनूने दिलेला फ्रॉक कपाटात ठेवला नाही. कांचन सारखी जिद्द करत होती. कांचन एकसारखी तो फ्रॉक कपाटात ठेवत होती आणि संपदा तो बाहेर काढून टाकत होती. कांचन रडायला लागली. शेवटी संपदानं तिच्या पाठीत 2 दणके घातले. ती रडत सुमनकडे आली. आजी, तो आत्याने दिलेला फ्रॉक पाहिजे मला. अगं मग आण, आपण माझ्या कपाटात ठेवू. हो. सुमनने तो फ्रॉक आपल्या कपाटात ठेवून दिला. आज रविवार असल्यामुळे केदार संध्याकाळी दोघा मायलिकींना कुठेतरी बाहेर घेऊन जाणार होता. कांचनला मीनूने घेऊन दिलेला फ्रॉक घालायचा होता. सुमनने तिला तो फ्रॉक घातला, छान तयारी करून दिली. पण तिच्या अंगात तो फ्रॉक बघितल्यावर संपदानं दसमुसळेपणानं तोंडानं बडबड करत तिच्या अंगातला फ्रॉक काढला, अंगणात फेकून दिला. सुमन भडकली. हे आता अति होत आहे. फ्रॉक फेकायची तुझी हिंमत कशी झाली ग? तुझ्यासाठी नाही दिला तो फ्रॉक, तिच्यासाठी दिला आहे. आणि ती तुझीच मुलगी आहे ना. लहान मुलीचं मन दुखून तुला काय मिळतंय का? केदारनं तो फ्रॉक अंगणातनं उचलून आणला, पण तो खराब झाला होता. कांचननी जोरात भोकाड पसरला. मला तिचं या घरात काहीच नको आहे. संपदा तावातावात म्हणाली. तिचं या घरात काहीच नको म्हणजे? तू कोण हे म्हणणारी? मुलगी आहे माझी ती, आणि हे घर माझं आहे. सुमनही इच्छा नसताना शेवटी चिडून बोलली. सांगू का काय झालंय ते? हार्ट अटॅक येईल तुम्हाला. संपदा खिजवल्यासारखी बोलत होती. सुमनला अंदाज होता ती काहीतरी सांगणार आहे, त्यामुळे ती अचंबित झाली. सांग सांग, काय सांगायचं सांगून टाक. माझी कधीपासून परवा करायला लागलीस तू सांगायला? हे बघा, तुमचा तो जावई नालायक आहे, नालायक. ती पुढे बोलणार होती, पण केदारने तिला थांबवलं. त्याला ते ऐकवणार नव्हतं. तू काय सांगतेस ग? दुसऱ्यांना तुला बोलायचा हक्क नाही. तुझ्यावर विश्वास कसा ठेवायचा? तुला तर ती इथे यायलाच नको आहे. संपदाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ठीक आहे असं म्हणून तिने कांचनला घेतलं, बाथरूममध्ये गेली, आतनं कडी लावून टाकली. सुमन, केदार तसेच धावले, पण ती दार उघडायला तयार नव्हती. केदारनं खूप दार ठोठावलं. कांचन बाथरूममध्ये रडायला लागली. आता कसंही करून त्या दोघींना बाहेर काढायचं होतं, पण त्याला काही सुचतच नव्हतं. संपदा, दार उघड, कांचनला त्रास देऊ नको, तू बाहेर या आधी.
केदार काकुळतीला येऊन म्हणत होता, का? जाऊ दे की, आमची कशाला पर्वा करताय तुम्ही? आधी बाहेर ये, आपण बोलू शांतपणे. काही वेळानं दोघीजणी रडत रडत बाहेर आल्या. तुम्ही आत्ताच्या आत्ता मीनूला फोन करा, तिला सांगा तिचा नवरा कसा आहे. संपदा हट्ट करत सुमनला म्हणत होती. हे बघ, नाही असं नाही म्हणणार मी, पण तुझं तरी काय ऐकायचं? का सांगायचं मी असं तिला? जी गोष्ट मुळातच घडलेली नाही आहे. आणि माझी मुलगी आहे ती, मला माहिती आहे कोण कसं आहे ते. तुझ्या सांगण्यावरनं मी तिचा संसार उद्ध्वस्त करू का? सुमनचा आवाज खरखर झाला होता. ती पदरानं डोळे पुसायला लागली. चल जरा बाहेर जाऊ, फिरून येऊ चल. केदार संपदाचा हात पकडत म्हणाला. तिने हात झटकून टाकला. मी पोलीसमध्ये कंप्लेंटच करते. केदारनं डोळे वटारून झटकन तिच्याकडे बघितलं. दुसऱ्यांदा रागानं त्याचा हात तिच्यावर उठायला लागला. सुमनने परत त्याला अडवलं. मारू नको रे, आपल्याला नाही शोभत हे. लोकांना तमाशा ऐकू जात असेल, हिला काय त्याचं? हे बघ, तुला काय करायचंय ते कर बाई. आता ठेवलंय काय तू करायचं? करून टाक, तुला काय पाहिजे ते. असं कसं? असं कसं? फक्त तुम्हालाच नाही, तुमच्या मुलींना, जावयांना, सगळ्यांना अडकवते का नाही बघा. कांचन आईचं रौद्ररूप बघून बाबांना जाऊन चिकटली. ती प्रचंड घाबरली होती. केदारनं सुमनला हात दाखवला. गप्प बसायची खूण केली. तिची धमकी ऐकून सुमन उभ्या उभ्या थरथरायला लागली होती. संपदाला नेमकं काय हवंय हेच तिला कळत नव्हतं. सुमनचं डोकं दुखायला लागलं. केदार सुन्नपणे बसून राहिला. काय ठरवलं होतं आणि काय होत होतं? एक दिवस सुखाचा जात नव्हता. संपदा वाद घालून थकत नव्हती. प्रत्येक वेळी ती टोकाची भूमिका घेत होती. सुमन आपल्या खोलीत घेतली. पाय जवळ घेऊन डोके गुडघ्यात घालून मुसमुसायला लागली. केदार सोफ्यावर मागे डोकं टेकून बसला. दिवे लागायची वेळ झाली तरी घरात सगळीकडे अंधार होता. सुमनने डोळे पुसले. पाण्याचा हपका चेहऱ्यावर मारला. घरात दिवे लावले. देवाजवळ दिवा लावला. त्या रात्री तिला घरात अजिबात मन लागत नव्हतं. ती सरळ माझ्याकडे आली. माझ्या मांडीत डोकं घालून रडली. म्हणाली, कशी कोंडी झाली ग वैजू माझी. मी न जगू शकत न मरू शकत. मी तिला खूप समजावलं. रात्री ती माझ्याकडे झोपली. रात्रभर ती या कुशीची त्या कुशीवर होत होती. काय वाढून ठेवलंय समोर, याचा अंत कधी होणार विचार करत होती. यातनं सुटण्यासाठी काय करावं तिला सुचत नव्हतं. तिकडे केदारलाही झोप लागत नव्हती. तोही आड्याकडे एकटक बघत होता. त्याचीही गती चहूबाजूंनी कोंडीत सापडल्यासारखी झालेली होती. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात अलका मोकाशी लिखित गुंतवळ ही कादंबरी. हा 11वा भाग इथेच संपला. 12वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.